रात्री लय उशीर झाला का बाई तुम्हाला यायले? हा हो आई उशीर झाला. तरी 11:30 वाजले होते, मला वाटते 11:30 पावणे 12 वाजले होते. तुम्ही जागीच होत्या का? हो नाही बाई, दरवाजाचा आवाज आला तुम्ही जागीच होती. ते बरं आहे बाई, तुमच्या घराला माझ्या कुलूप लावायची गरज नाही. लाकडी बाहेरून उघडतील काय माहिती, चाबी हरपली तर कसं मग? मा एखाद्या चोराच्या हातात चाबी सापडली तर मग तर माय बाई घरातले घरात निजेल कुलूप उघडून घरात चोर. तसं नाही आई, ते ना नंबर असते एक. लक नंबर आहे तो. ते त्यानं ते आम्हालाच माहित आहे फक्त. असं कोणाला नाही माहित तो. आता माय बाई हाव का? माय तुमचं बाई न्यारो न्यारोच आहे बाई. आमच्या घरात बस कुलूप असते आणि चाबी चाबी हरपली की फळा कुलूप. अति बाई न्यारो न्यारोच आहे बाई. आई नवीन नवीन निघते तसं तसं करतात. तुम्ही झोपल्या नव्हत्या, जागी होत्या नाही? हो का, मला काय वाटलं झोपल्यास का. मी काय आली सरळ वरच गेलो मग आम्ही. हा मला ध्यान नाही, म्हणलं माय हे जेवतात घेवतात का कसं गो, मी काय आले नाही बाई. पाहुणे होते मी आतलं जाऊ दे, आपण काय जा मी आली नाही, म्हटलं आपण आता जेवत करा काही. म्या तुमच्या हिशाच्या 4 पोळ्या 2 तोल्या 2 जवाई बसच्या 4 पोळ्या होत्या बाई दौडीत ठेवेल. म्या म्हणलं माय हे महिनी म्हणे जेवण करून येतात जेवण करून येतात. म्हटलं माय जेवणाचं काय खरं आहे, असू द्या म्हणलं. 4 पोळ्या ठेवल्या बाई तुमच्या. आता पाहिलं बसा कोण तशाच होत्या त्या, जेवले ना का? काय आई आम्हीच जेवण करायला गेलतो ना बाहेर. ताईला तर सांगितलं होतं मी, कायलाच ठेवल्या तुम्ही मग त्यातल्या उरल टाका तुम्ही. अहो बाई तो सासऱ्याला भाकर लागली राती, पोळी जेवत ना मग भाकर टाका म्हणत. मग भाकर केली, मग त्याच्या हिशाच्या पोळ्या उरल्या. मी एक भाकर शिल्लक टाकली, मी आधी भाकरच खाल्ली. मग मला हिशाच्या पोळ्या उरल्या, मी म्हणलं जाऊ द्या त्याच पोळ्या हे 2 जण जेवतीन आले की. असं बाई लग्न होतं का म्हणजे काही कार्यक्रम होता का? ज्याले म्हणे बहिणी म्हणे जेवण करून येतात म्हणे. कुठे गेलती मग तू? आई हा जेवण नव्हतं म्हणजे असं लग्न कार्यक्रम असं काही नव्हता. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. पिक्चर पाहायला गेलतो आई, पिक्चर पाहायला. मग हॉटेलमध्ये जेवण केलं. हा मला महिनी म्हणे सिनेमा पाहायला गेले. म्या म्हणलं माय ते जेवण करून येतात. म्या काय म्हणलं माय वशीन बाई कोणाचा काही कार्यक्रम गिरक्रम पाहुण्याचं वशीन म्हणलं बाई, दोस्ता मित्र आहेत काही असं मला वाटलं बाई. असं हो का? साजरा होता माय पिक्चर. कोणता पाहिला माय? साजरा देवाचा पाहिला. देवा धर्माचा पाहा बाई साजरा. ते काय आजकालचं माहिती काय म्हणतात काय नाही, ते ढंगाचं ना रंगाचं तसं पाहू नाही माय. माणसाचे विचार तसेच होतात. साजरा देवाचा पा देवाचा तर नाही पाहिला पण चांगला पाहिला. देवाचा का तिला काय काय आता बसला होता कीर्तनात, हा टाळ मृदंग घेऊन त्या दोघींनी. काय माय तुम्हाला तर बाई मा हसाच येते बाई. मा साधं वादं काम आहे बाई, पण साजरा आहे बरं बाई देव. नाही तर काय माहिती काय माहिती ढंगाचं ना रंगाचं देवा धर्माचं साजरा राहते. तुला येते हसा, तसं नसते माय मोहिनी. हेच बरं आहे जे जुनं आहे ते. हे नय काय माय तुम्हालाच पट्टे माय, मला नाही पटत. हवं तुला नाही पटत पण आजकाल तेच पट्टे. ते तुला नको लावत जाऊ तू. रश्मी काय लय उशीर झाला रात्री आले. हो लय उशीर झाला ताई. पहिले गेलो थोडासा रस्ता गेला, हा मग पिक्चर पाहिला. मग ते फ्लावर ते तुम्हाला म्हटलं होतं घेते ते घेतलं. मग जेवायला गेलो, पण माझं मग मेकअपची किट राहिली होती ना घ्यायची. म्हटलं बघा आता जो घरी गेलं ना हे डबल आपल्याला भेटतच नाही. आणतच नाहीत बाहेर. तर मग परत गेलो तिकडे. मग दुकानी बंद होऊन राहिली ना, म्हणजे 10:30 पावणे 11 वाजले असेल जास्त. पण एक सापडलं कॉस्मेटिक उघडा म्हटलं घ्यायच्यातच घेऊन घ्या. महागही लागलं थोडंसं पण म्हटलं घे घेऊन. घेतलं मग माय. मग तितक्या रात्री तू पार्लरात गेली का त्या? माय बाई एवढ्या रात्री बेरातीत काय गरज आहे वरच मी मेकअप करायचं? घरी येऊन नाही जास्त लागत होतं. हो आई तू चुप राह, तुला नाही माहित. ते मेकअप करायला नव्हती गेली, मेकअपचं सामान विकत आणलं तिनं. आई मी पार्लर मध्ये नाही गेली, दुकानात गेलती. मेकअपचं सामान आणलं. असं माय मला वाटलं माहिती पार्लरातच गेलती. जाता ना हो तुम्ही दोघी तर जाता माय. 15 दिवस झाला, महिना झाला की जाता त्या पार्लरात. 2-2 घंटे येत ना घरी. मी म्हणलं माय तशीच गेलती का कुठे? असं का बरं माय मला कळत नाही बरं बाई रश्मी. हे बाय मा बोलायचा राग नको म्हणत जो माय. मी सबागी मनानं म्हणतो. आई मला राग येईल का तुमच्या बोलण्याचा? काही नाही तुमचंच बरोबर आहे. आम्ही चांगलाच पिक्चर पाहिला, चांगलंच केलं सगळं. काहीच टेन्शन नका घेऊ. आणि माहिती आहे का मंदिरात जायचा विचार होता पण टाईमच नाही भेटला. एखाद दिवशी जाऊ आणि तुम्हालाही नेऊ. हो नाही मंदिरात जाशील ना तो मले ने जो बरं साजरं. मले मंदिरात गमते बाई. तो सासू संग काल मी गेलती ना बाई, कशी साजरी पोती होती. एवढी गर्दी होती धुमान गर्दी. बायाच बाया, माणसं कमी बायाच जास्त. तो सासूले म्हणले बा एखाद दिवशी येऊ आपण डबल. आता रोज रोज तर काही जाणं होत नाही माया. मोहिनीच्या मन नाही लागत ना, त्या बाईचे लागत नाही, माई लागत नाही. मग त्याला म्हणलं एखाद दिवशी येऊ आपण, रोज तर काही आपलं होत नाही. हो मला आईला जर कोण म्हटलं ना मंदिरात थांब तर पुजारी म्हणून थांबते मंदिरात. आई बरं जाऊ दे, चांगलं आहे सगळं. तू नको घेऊ टेन्शन. माहिती आहे का रश्मी आईनं पोळ्या ठेवल्या म्हणजे उरल्या द्या लागे म्हणे राहू द्या म्हणे. मॅडला आई ते जेवण करून येतात, तिला काही समजत नाही. रश्मी तिच्या बोलण्याचं हे नका करतो. ते कसं जुन्या काळातले विचार आहेत तिचे. काय ताई मी कोणती काय अमेरिकेतून आली का? मला काही वाटणार आहे काही नाही रा, मला काही नाही वाटत.
आई काळजी पोटेच म्हणतात, बरोबर आहे आईचं. आता काळ चालला तिकडे, मग आईला काळजी वाटते की लेकरं नाही गेले पाहिजे तिकडे. बरोबर आहे ना, आपण आपल्याच पायरीत राहिलेलं चांगलं आहे. आपले संस्कार जुने जे आहेत तेच वळण चांगलं आहे. जग चाललं तिकडे मग आपण जावं काय? एवढे परिवर्तन बरोबर नाही. कारण पाया पकडूनच जावं, जीवन जगा लागेल ना. पाया पक्का असला तरच माणूस खंबीरपणे उभे राहते. बरोबर आहे आईचं. ऐकलं का? रात्री फालतू गेलो बाहेर, फालतू पण उशीर झाला. तू पहिले लवकर जाग नाही आला. आता सारा माझं काम डिस्टर्ब होती. 9 वाजताची मीटिंग होती आणि 8:30 वाजता मी घरी जाऊ. म्हणून हे काम तिकडे काम ना, मला पटत नाही काही. म्हणजे काय म्हणजे तुला काय धंदा आहे व? दिवसभर बसतो घरात गप्पा करत, मग तुला ते चला हिंडायला नाही, चला इकडे चला तिकडे. मला इकडे कामं किती तुला माहित आहे का? म्हणजे मी का बसेल असतो का घरात? नाही तो नांग राहिला होतं. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? लहान झाली का तुझ्या एकटे नेला 10 वर्षातून? काय डोकं फिरलं काय? हा डॉक्टर फिरलं, तुझं राहिलं का फिरायचं? लहान झाली का? एक दिवस नाही नेलं तुला, म्हणते तुला उशीर झाला, नमकं झालं काय? कसं तुला 12 वाजता येतं घरी? हा लय 2 माझे लोक तुला फोन पाहा लागते तेव्हा नाही का तुझी झोप आहेत? रश्मी माझं डोकं खाऊ नको, माझी मीटिंग आहे. मग मी काय झोपा काढून राहिली काय? माही काम आहेत. लहान झाली एक दिवस नेलं नाही तर लगे म्हणते उशीर झाला, नमकं झालं, ढमकं झालं, माझी झोप नाही झाली, नसं झालं तसं झालं. बापा तू तुला ताना बाळ आहे, 8 वाजता झोपत असतं नाही? अरे 12 वाजले घंटा तिकडे तेव्हा नाही होत का ते झोपमोड? तुम्हाला डोकं खाऊ नको म्हटलं ना. खाऊन नाही खाऊ? हा ठेवलं गेली काम तिकडे सारखी बसते, इकडे नेलं तिकडे न्यायचं नाही अजिबात. येणारी नाही मी, रिकाम पण नाही मला. तू हिंडत जाय, मोकाट आहे मोकाट, मला गरज नाहीये. बोलीन अजून बोलीन. कुठं नाही नेत मी. हा म्हटलं तसंच करतो ना. हा उपकार केले का? एक नेलं कुठं बाहेर तर मी काय म्हटलं नव्हतं. तुलाच वाटलं होतं तुला वाटली जशी शरम की आपण इथं इंटो गावर इला तर कुठं नेतच नाही, घरीच असते. पण मग तुला वाटलं अशी लगे देते ताने तोमने की असं झालं, उशीर झाला, तसं झालं. बापा आलंय कोणी सांगितलं होतं? मग माझी गरज नव्हती, मला काही गरज नाहीये. लय उपकार केले हो बापा. काल बाहेर नेलं तर पैसा खर्च झाला, तो टाइम खर्च झाला. हो जाय हिंड त्या लोकांच्या मागे. ते म्हणे मग तुला पैसा खर्च, तुला टाइम खर्च. आता मी तसं म्हटलं का? तसं नाही तर कसं म्हटलं मग? डबल म्हणू नको, येतही नाही मी, एवढी काही हलगट नाहीये मी तो मागे हिंडणारी. परत नाही मी कधी दुनिया कुठे का काही. त्याने वाटलं माहिती लय सॉरी गेला, लय चांगला आहे माहित आहे, समजलं. लय उपकार झाले, लय उपकार केले. आता डबल करू नको असे उपकार. नाश्ता करायचे तर करून घ्या जा. तुम्हाला लय उशिरा झाला, उशीर झाला, झोपायला जाग नाही आला. आम्हाला आला सकाळी जा. आमच्या गेले आम्ही सारे धंदे पाणी केले. जात असताना नाश्ता करून जा, नाही तिकडे बाहेर खायचं तर बाहेर खा. मी या डोक्याची उकळ बडबड करत राहते. अगदी नकल करते ना. आपण काय म्हणाल ते काय म्हणते ना. मला तर डोकंच नाही, सारे दुनियाचे डोकं तुम्हाला दिलं. तुला अक्कल आहे, मला अक्कलच नाही. बडबड करू नको रश्मी. काय मी नाही करत बडबड, तरी कंपनीने बडबड करायला. आता काल देऊ मी रश्मी नाश्ता दे. वेळ नाही मला, दुसरी काम आहे. तेवढेच काम आहेत का मला? रश्मी नाश्ता दे. सांगितलं ना देत नाही. दुसरे काम आहेत मला, एकच काम आहे का तेवढं? रश्मी मी आवाज देतो तिचं ध्यान नाही मला वाटते. बाई रश्मी, बाई पाहुणे आत देऊन राहिले ना. बाई सांग बाई काय करू राहिली तू? काय म्हटलं आई? अमाय ते पाहुणे आत देऊन राहिले ना. जा ना, काय म्हणतात पाय ना, चालले वाटते ते ऑफिसात. जाऊ दे मग, मला काय सारखं राहिलं राहते का राहिले? जा ना मग. बाई ते नाश्ता म्हणून राहिले ना, नाही म्हणलं देतो तर रश्मी देते. जा ना माय, दे ना माय. मला टाइम नाही, मी इकडे मशीन लावली, ते मशीन मध्ये पाणी टाकायला चालली मी. कपडे काढले मी धुवायला लय मोठे. मी टाकतो ना माय. कोणते कपडे काढले? मी टाकतोच आहे. दे नाश्ता दे. आणि मग माणूस गेला एकदाच की आपलं दिवसभर चालूच आहे. मग काय दिवस आहे ना पुन्हा. जाय दाखव काय भिजू घालायला लागत असेल कोणते कपडे, दाखव. मी घालतो त्यातलं भिजू. जाय कर तू ते. नाही ते कपडे लय नाजूक आहेत, मीच धुतो ते माझ्या हातानं. तुम्ही द्या नाश्ता देईल जा. सांग काय करा बाई आता या पोरीचं. आता मॅटच झाली की नाही, धुंदे म्हणा माय नाश्ता. माणूस चालला जाते, घरात कामं सुचतात आपल्याला. माणसं एकदा गेले की काय करा बाई या पोरीचं. बाई रश्मी मी काय म्हणतो बाई, नाश्ता देव तो कधी करून ठेवला आणि ते आई आल्या ना तुम्हाला द्यायला. आता कळतो रात्री हिंडायला गेले, फिरायला गेले, जीवन आले, खाऊन आले. आता ते पोरगी सकून मला हसू गोष्टी सांगे झालं विसरलंय. काय करा बाई आजकाल करायचं माय. घडीत कसं जाऊ दे बाई, आपण काय म्हणा माय. जाऊ तिकडे, मी जाऊन बसतो बाई उन्हात. भांडे आपटले म्हणून मी असं देणार नाहीये. आता माय बाई नाश्ता दे, नाही तर मी उपाशी चालला जातो. काय लवकर जा लवकर. लय उशीर झाला ना मीटिंगले. रात्री किती बेकारासाठी हिंडत बसले, रिकामटेकड्यासारखे. रिकामटेकडे लोक राहत नका जाऊन तुम्ही. किती कामाचे. जा 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 लवकर जा. मला काय धंदा आहे, मी झोपाच काढत असतो घरी. मला काही धंदा नाहीये, हिंडतो मी मॅटासारखी. लय उपकार झाले, बाहेर नेलो बाबा बाबा. मग काय तर जा, मी बी उपकार केले तर नाश्ता करून ठेवला. घ्या जिंदा घ्या, खा जिंदा खा, मी चले जा. मी काय म्हणू नाही, ती पोरगी ऐकत नाही. त्याच्या व्हायला काय म्हणतो माय जाऊ दे मी जाऊन बसते. मोहिनी कुठे गेली काय सांगा, नाही तर मोहिनीला धाडलं असतं माय. मोहिनी घे बदर जाऊन बसली का काय सांगा माय बाई. नाही बाई आजकाल एक बशी राहते की नाही काय सांगा माय. चहा प्यायला संध्याकाळी